हॅलो, हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान, खूप मस्त, खूप मजेत आहात. सो आजचा आपला महत्त्वाचा हा टॉपिक आहे की खूप दिवस झाले सुची दीदी तू आली नाहीस, तुझी प्रेग्नन्सी जर्नी कशी आहे, तू काय फील करते काय नाही, या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स मी आज देणार आहे. आणि त्याचबरोबर थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलेलंच असेल आणि माझा फेस बघून की मी कशी गोलू मोलू टाईप झालेली आहे. आणि या फायनली की मला 9वा महिना 9 मंथ स्टार्ट झालेला आहे गाईज. सो कुठेतरी व्हिडिओज बनवायला पण हे असे धाप भरते, ब्रीथलेसनेस होतो खूप वेळ जास्त. मी विदाऊट फॅन, कारण मी फॅन लावेल तर तुम्हाला नॉईज येईल, व्यवस्थित आवाज येणार नाही, त्यामुळे मी बसू शकत नाही. हे बघा पसीना झालेलं आहे आत्ता पण ठीक आहे, चला की आहे माझ्याकडं वेळ तर मी शूट करते तुमच्यासाठी. सो हा व्हिडिओ याच्यासाठी होता की आता मलाही 9वा महिना स्टार्ट झालेला आहे आणि ॲज अन सिस्टर म्हणून मी काय माझ्यामध्ये चेंजेस केले. कोणी आधी आपले व्हिडिओज बघितले नसतील त्यांनी बघा की फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टरला आपल्याला काय काय चेंजेस करायचे आणि काय काय गोष्टींची काळजी घ्यायची. आणि हा त्याच्यामधला त्या सिरीजमधला हा आपला लास्टचा व्हिडिओ असेल. सो की 9वा महिना स्टार्ट झाल्यानंतर नॉर्मल डिलेवरीच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, आपला हा पॉईंट आहे. आणि तर सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्टीची एक काळजी घेतली पाहिजे तुम्ही की तुम्ही घरची कामवाली, फरशी पुसणारी बाई भांड्याला ठेवा, पण फरशी पुसणारी बाई बंद करा. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही या कंडिशनमध्ये एक्सरसाइज करू शकत नाहीत जास्त. पण जर तुमच्या घरी काम असेल ना तर बाया सगळं करतात, सगळं सोडतात लेडीज आणि काम करतात. त्यामुळं तुम्ही ना फरशी पुसायचं काम करा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कारण मराठी भाषेमध्ये ना त्याला म्हणतात उकड बसणं, म्हणजे जसं स्क्वॉट पोझिशन असते, डग वॉक कसं म्हणतात त्या टाईपमध्ये. मी तर स्क्रीन दाखवेल तुम्हाला, तर तसं टाईप तुम्ही बसू शकता आणि फरशी पुसू शकता. त्यानंतर तुम्हाला करायचे मेन 1 तास तुम्हाला वॉक करायचा आहे. कारण रात्री जर तुम्ही वॉक केला, तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रॉपर झाली, तुम्ही फ्लश आउट केलं, रात्री सूला जाऊन आले, तर तुम्हाला झोप चांगली लागणार आहे आणि तुमच्या मसल स्ट्रेनमध्ये पण खूप फायदा होणार आहे. त्यामुळं की डेली 1 तास तुम्ही वॉक केला पाहिजे. आणि त्यानंतर डाएटमध्ये म्हणाल तर सगळ्यात तुम्ही जसं प्रोटीन डाएट घेताय, मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितले की थर्ड ट्रायमेस्टरमध्ये काय काय काळजी घ्यायची डाएटची, त्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही फॉलो करा. आणि त्याहून पुढची गोष्ट की तुम्ही डाएटमध्ये रोज सकाळी काय करायचं, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा अजवाईन, म्हणजेच आपलं ओवा जे आपण भजे खाण्यासाठी टाकतो ना त्याच्यामध्ये, तो ओवा तो घ्यायचा आहे. एक ग्लास पाण्यामध्ये टाकायचे, त्याला बॉईल करायचे, 4 उकळ्या आणायच्यात मस्त. आणि त्याचा येलो कलर झाला की मग ते कोमट पाणी रोज तुम्हाला सकाळी प्यायचं आहे. ह्याच्याने काय होईल की तुम्हाला कळा सुरू होतील. बघा बऱ्याचशा मेडिकल कंडिशन्समध्ये, बऱ्याचशा लेडीजमध्ये ही कंडिशन जाणून येते आम्हाला की 9 महिने झालेत, 9 दिवस झालेत, डॉक्टर मॅडम, सिस्टर दीदी, तरी पण मला कळाच येत नाही आहेत. कारण का बाळाचं हेड एंगेजमेंट होत नाही, कळा येत नाहीत. सो ते आणण्यासाठी हा खूप घरगुती आणि खूप छान उपाय आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची की रोज तूप खायचे. तुम्ही 1-2 चमचे खाऊ शकता, पण 7-8 चमचे खाऊ नका. आणि लास्टच्या 9 महिन्याच्या कंडिशनमध्ये ना तुम्ही साखर जास्त खाऊ नका, कारण साखर जास्त खाल्ली ना तो तुम्ही प्री डायबिटिक व्हाल, बेबीचं वजन वाढेल. आपल्याला बेबीचं वजन साधारणतः 2.5 ते जास्तीत जास्त 3.5 किलोपर्यंत ठेवायचे, खूप जास्त ना कमी. कारण जास्त वजन ठेवलं तर बाळाचं डोकं मोठं होणार, बाळाचं डोकं मोठं झालं की तुम्हाला ते खाली आतमध्ये बाळाचे पोझिशनमध्ये अडकणार, ते मग डॉक्टर म्हणणार बाळाचं डोकं मोठे, आता तुम्हाला सिझरला घ्या. ह्या सगळ्या कंडिशनमध्ये काळजी घ्यायची तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर तुम्ही लेबर पेनसाठी प्रिपेअर व्हा. लेबर पेन खूप इम्पॉर्टंट आहेत. छान आनंद आहे गाईज, हा छान आनंद आहे लेबर पेन म्हणजे. कारण बऱ्याचशा लेडीजला राहिलं तर कळा येत नाहीत. सो तुम्ही लकी आहात, तुम्ही एवढ्या सगळ्या स्टेज पार करून पुढं आलेला आहात. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला याने काही काही क्वेश्चन्स असतील तर मला कळवा.